राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची मंगळवारी सुनावणी झाली। मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या सुनावणीपासून पत्रकारांना लांब ठेवण्यात आलं होतं। सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिलेत। पाहूया या संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर मंगळवारी सुनावणी झाली। या सुनावणीपासून माध्यमांना लांब ठेवण्यात आलेलं। बंद दाराआड या सुनावणीला संध्याकाळी 4च्या सुमारास सुरुवात झाली। या सुनावणीत विषय ठरवण्यात येणार होते, मात्र हे विषय मंगळवारी संध्याकाळपर्यंत ठरणार असं सांगितलं गेलं। सुनावणी दरम्यान दोनही गटाच्या नेत्यांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली। यात छगन भुजबळ, अनिल पाटील यांचा समावेश होता। मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी झाली, तर पुन्हा 20 आणि 25 जानेवारीला फेरसाक्ष होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर 31 जानेवारी 2024 पर्यंत निकाल देण्याचा आदेश दिला आहे आणि त्यानुसार राष्ट्रवादीच्या सुनावणीचं वेळापत्रक तयार करण्यात आलेलं। 6 जानेवारी 2024ला दोनही गटाची याचिका आणि उत्तरांची कागदपत्र एकमेकांना सोपवण्यात आली। 8 जानेवारी याचिकेत अधिक माहिती जोडण्याची मुभा। 9 जानेवारी अतिरिक्त कागदपत्र पटलावर सादर करण्याची शेवटची तारीख। 11 आणि 12 जानेवारी याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी। 14 जानेवारी कागदपत्रांचा समावेश किंवा वगळण्यासाठी अर्जाची शेवटची संधी। 16 जानेवारी दोनही गटाचे विषय निश्चित केले जातील। 18 जानेवारी प्रतिज्ञापत्र सादर करणार। 20 जानेवारी अजित पवार गटाच्या साक्षीदारांची उलट तपासणी। 25 आणि 27 जानेवारी दोनही गटांच्या अंतिम युक्तिवादाला संधी आणि 31 जानेवारीपर्यंत निकाल अपेक्षित। यावेळी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी आमचीच असल्याचा दावा देखील केला आहे। आम्हाला विश्वास आहे, आमची बाजू भक्कम असल्यामुळे आणि कायदेशीर प्रक्रिया रीतसर आम्ही पूर्ण केल्यामुळे पक्ष आणि पक्षचिन्ह हे अजितदादा यांच्याकडे येणार, त्याच्यावर आमच्या मनात शंका असल्याचं काही कारण नाही। ठाकरे विरुद्ध शिंदेचा निकाल लागून आता सुप्रीम कोर्टात देखील विषय गेलाय। राष्ट्रवादीची सुनावणी आता सुरू झाली असली तरी जसजशी अंतिम टप्प्यात येईल तसे दोनही गटाचे दावे प्रतिदावे अधिक तीव्र होतील यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।